आणि त्याच्यामुळे त्यांना 15 जानेवारीला आता 29 महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। यावर आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, अखेर महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेले 15 जानेवारी ही तारीख ठरली आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की 31 जानेवारीपर्यंत आपल्याला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करायचीच होती। त्याशिवाय दावोसला मुख्यमंत्री जाणार आहेत, कारण तिथे अर्थविषयक मोठा कॉन्क्लेव्ह आपला असतो। त्याच्याही आधी ह्या निवडणुका पार पाडाव्यात अशी सगळ्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे ते घडतंय। आणि त्यामुळे विहित एक अशी शक्यता पण वर्तवली जात होती की कदाचित महापालिकेच्या निवडणुका पण 2 टप्प्यात घ्यायच्या का, पण तशा ते नाहीयेत। आता सगळ्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातल्या सगळ्याच महानगरपालिका एकत्रित घेतल्या जातात। पण हेमाली, अजूनही जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झालेली नाही। याचा अर्थ असा दिसतो आहे मला की आधीच्या टप्प्यामध्ये महानगरपालिका घेतल्या जातील आणि जिथे 50% आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका मात्र 31 जानेवारीच्या आत अगदी शेवटच्या आठवड्यापर्यंत त्या पुढे ढकलल्या जाऊ शकतात। त्यामुळे ह्या आजची महत्वाची घडामोड आहे। दुसरं, मगाशी मी जे वाघमारे बोलत होते त्याप्रमाणे असं लक्षात येत आहे की मतदार यादीतल्या घोळा संदर्भातली कोणतीही जबाबदारी राज्य निवडणूक आयोग स्वतःकडे घ्यायला तयार नाहीये। त्यांनी असं सांगितलं की ही यादी दुरुस्त करण्याचं, त्याच्यात नाव घेण्याचं किंवा डिलीट करण्याचं काम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे। त्यामुळे विरोधी पक्षांनी जे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आरोप केले होते की मतदार यादी स्पष्ट नाहीये, चांगली नाहीये, दुरुस्त करायला हवी होती, त्याचंही उत्तर आता निवडणूक आयोगानं दिलेलं आहे की हे आमचं काम नाही। त्यामुळं आता ह्या क्षणापासून राज्यात महानगरपालिका निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे। जर आपण बघितलं हेमाली तर जवळपास महाराष्ट्रात ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो तशा पद्धतीची ही निवडणूक आहे। खास करून शहरी भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व असं मानलं जातं, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं विरोधी पक्ष त्यांना सामना करणार असा खरा प्रश्न असणार आहे। कारण आजही ह्या क्षणापर्यंत श्री देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यातलं भाषण सुरू आहे, म्हणजे ह्या निवडणुकीची सगळ्या अर्थाने तयारी झालेली होती। विरोधी पक्षांनी सुद्धा त्याची तयारी केलेली आहे। विहित मुदतीमध्ये ह्या निवडणुका संपवायचं उद्दिष्ट होतं त्याप्रमाणे आहे। एक प्रश्न त्यांना विचारला गेला की नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान जे गोंधळ झाले त्याचं काय, त्यावर ते असं म्हणाले की कायद्याप्रमाणे जे नियम होते ते नियम आम्ही पार पडतो आहे। माझी माहिती अशी होती की चंद्रपूर आणि नागपूर या 2 महानगरपालिका वगळून इतरत्र निवडणुका घ्याव्यात अशा पद्धतीचं एक चर्चा सुरू होती, कारण तिथे आरक्षणाचा तिढा निर्माण झालाय। पण त्याही सहित या निवडणुका होत आहेत, म्हणजेच विहित मुदतीमध्ये चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेतल्या आरक्षणाचा तिढा सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे। या क्षणापासून महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यात आणि आपण पूर्णपणे तयार आहोत असं आयोगाने सांगितलं आणि पूर्वीच्या चुका टाळून या निवडणुका करण्याचा आपला प्रयत्न आहे हेही त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं। हेमाली, नक्कीच आरक्षणाच्या टक्केवरून जो घोळ नगरपंचायतींबाबत झाला त्याचवर विचारायचं होतं, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे। मात्र यावेळेस आजच्या निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये जिल्हा परिषदांबाबत अद्याप काही माहिती देण्यात आलेली नाहीये। जिल्हा परिषद निवडणुकांबाबत काय संभाव्य कार्यक्रम असू शकतो? हेमाली, त्याच्यात मुख्य अडचण काय झाली की जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाचा तिढा मोठा आहे। कारण साधारणपणे 10 अशा जागा आहेत जिल्हा परिषदांच्या की तिथे 50% पेक्षा अधिकची आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे। ते दुरुस्त व्हायला वेळ लागणार आहे। कदाचित मला तर आता असं वाटतं आहे की जर हे 16 तारखेपर्यंत महानगरपालिका चालणार आहेत तर मग मध्येच कधीतरी तुम्हाला कारण बघा, नगरपालिकेचं मतदान संपल्यानंतर महानगरपालिकेची प्रक्रिया सुरू झाली आहे। जर ह्याच निकषाप्रमाणे बघायचं झालं तर तो जो प्रकरणाचा तिढा सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्याच्यावरती कदाचित पुढचं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल अवलंबून असेल। पण ह्या क्षणाला तरी असं दिसतं की 16 तारखेपर्यंत महानगरपालिका, एक तर सगळी प्रशासकीय यंत्रणा ह्या त्यात गुंतलेली असते। मुंबई ठीक आहे, कारण मुंबईमध्ये फक्त मुंबई महानगर उपनगर असाच एक जिल्हा आहे, पण उर्वरित महाराष्ट्रात तशी स्थिती नाही। उर्वरित महाराष्ट्रामध्ये अगदी ठाण्यापासून जरी MMR रिजन बसनं जरी सुरुवात केली तर त्या ठिकाणी असं दिसतंय की महानगरपालिकेला जी यंत्रणा गुंतलेली असते तीच जिल्हा परिषदेला गुंतलेली असते। म्हणजे पुण्यात जिल्हाधिकारी तेच काम करतात जे जिल्हा परिषदेसाठी करणं अपेक्षित असतं, ठाण्यात पण तशी स्थिती आहे। त्यामुळं सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी हीच असणार आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा 16 तारखेपर्यंत होणार नसल्यामुळं, कारण एक शक्यता अशी वर्तवली जात होती की महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा एकत्रित घोषित होतील। एक शक्यता अशी आहे की ती मुदत कदाचित पुढे ढकलली जाईल आणि 31 जानेवारीची जी मुदत आहे ती निवडणूक आयोग पार करू शकतो की नाही याबद्दलच संशय आता निर्माण झालेला आहे। कारण मधल्या काळामध्ये तुम्हाला निवडणूक घोषित करायची आहे, प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि नंतर मतदान करून घ्यायचं आहे, तर तो तिढा बहुतेक सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे आणि त्याच्यानंतर आपण ठरवू असं निवडणूक आयोगाने ठरवलंय असं दिसतंय। या 29 महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका हा फोकस जर म्हटला, कारण अनेक राजकीय पक्षांचं लक्ष मुंबई महानगरपालिकेवर असतं आणि तिथं दुबार मतदारांच्या मुद्द्यावरूनच आधीच राजकीय पक्षांनी, विशेषतः विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे। त्यावर निवडणूक आयोगाचं उत्तर काय आहे नेमकं?
त्यांनी सांगितलं की डिलेशन आणि इन्क्लुशन, नाव घेणं किंवा नाव डिलीट करणं याचा अधिकार आम्हाला नाही. आणि पुढे ते असं म्हणाले की फक्त नवी मुंबईमध्ये काही प्रमाणामध्ये दोष निर्माण झाले होते, पण उर्वरित ठिकाणी कुठेही मतदार याद्यामध्ये घोळ नाहीत. हे सगळ्यात मोठं स्टेटमेंट आज दिनेश वाघमारे यांनी केलं. आणि त्यात पुढे असं म्हणाले की त्याला आम्ही मार्किंग केलंय 1, 2, 3, त्या मार्किंग प्रमाणे काम होणार आहे. थोडक्यात काय तर विरोधी पक्षांनी जो मुद्दा मांडला आहे तो अक्षरशः धुडकावून लावला आहे निवडणूक आयोगाने. आणि त्यांनी सांगितलं की मतदार याद्या सदोष नाहीत, त्या व्यवस्थित आहेत आणि त्याप्रमाणेच त्या निवडणुका होतील. आणि राहिला मुद्दा मुंबई महानगरपालिकेचा, तर शिवसेना आणि भाजपनं म्हणजे पूर्णपणे स्वतः महायुतीमध्ये जाऊन ही निवडणूक लढायचं ठरवलंय, तर दुसरीकडे ठाकरे बंधू मात्र पूर्णपणे मुंबईवर फोकस ठेवून आहेत. त्यामुळे खरी लढाई महानगरपालिकेतली जी काही होईल ती या 29 पैकी मुंबईमध्येच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं दिसतंय. हेमाली, नक्कीच राहुल असं संपर्कात राहा. आपल्याबरोबर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे देखील आहेत. अभयजी, निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केलेल्या आहेत. 15 तारखेला 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. 16ला निकाल आहे. नगरपंचायतींच्या वेळेस जो काही घोळ झाला, मग तो आरक्षणावरून असेल किंवा दुबार मतदारांवरून असेल, त्या घोळांच्या पार्श्वभूमीवर आता या 29 महापालिका निवडणुका होत आहेत, ज्यांना मिनी विधानसभा म्हटलं जातं. काय वाटतं, कशा या कार्यक्रम असायला हवा? निश्चितपणे राज्यातले 3.5 कोटी मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. त्यामुळे स्वाभाविकच सगळ्या 29 महापालिका आहेत राज्यभरातल्या आणि अतिशय महत्वाची निवडणूक असणार आहेत. विशेषतः मुंबईच्या बाबतीत तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि या आर्थिक राजधानीवर आपलं सत्ता असावी, इथल्या महापालिका आपल्या ताब्यात असावी असा प्रयत्न सर्वच पक्षाचा असतो. आणि भाजपाचं तर हे अनेक वर्षांचं स्वप्न आहे. त्या दृष्टीने मला वाटतं की भाजपाची पूर्ण तयारी सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेचे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. शिवसेना आणि मनसे हे एकत्र येऊन ठाकरे बँडसाठी ही निवडणूक लढतायत. त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये ही चुरशीची असणार आहे. या दुसरं एक असं की नगरपालिकाचा जो गोंधळ झाला, नगरपालिका कायदा जो आहे नगरपालिकेच्या संदर्भातला तो अधिनियम जो आहे, महाराष्ट्र नगरपालिका नगर परिषद नगरपंचायती अधिनियम, त्याच्यामध्ये अपीलाची तरतूद आहे. छाननीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला अपील करण्याची तिथे मुभा होती. महापालिका कायदा, महापालिकेचे 2 कायदे आहेत महाराष्ट्रात, एक मुंबईसाठी स्वतंत्र कायदा आहे आणि अन्य महापालिकांसाठी कायदा आहे. या दोन्हीही कायद्यांमध्ये छाननीच्या संदर्भात अपीलाची तरतूद नाहीये. त्यामुळे ती 3 दिवसाची मुदत जी द्यावी लागत होती आणि त्या मुदतीत निर्णय न झाल्यामुळे त्या निवडणुका किंवा मतमोजणी पुढे गेली, तसा प्रकार महापालिकांमध्ये होणार नाही. त्या कारणामुळे होणार नाही. एक निश्चित आहे की या निवडणुकीत मध्ये 15 तारखेला जो कालावधी आहे आता, ते नॉमिनेशन भरायला आता लगेच सुरुवात होणार आहे. त्याची आचारसंहिताही आज लागू झालेली आहे. ज्यावेळेस विधिमंडळाचं अधिवेशन या कालावधीत 1च आठवड्याचं घेतलं आणि रविवारीही कामकाज ठेवलं, तेव्हाच साधारणतः अधिवेशन संपताच निवडणूक जाहीर होणार याचा अंदाज आला होता. आणि त्याप्रमाणे आज या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आता पुढच्या काळामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये राजकीय घडामोडीला अधिक वेग येईल, कारण अजूनही दोन्ही बाजूंचं म्हणजे महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, त्यांचं जागा वाटप अद्याप फायनल झालेलं नाहीये. त्या दृष्टीने पुढच्या 4-5 दिवसात मुंबईसह सर्व राजकोट जिथे जिथे युती म्हणून लढायचंय त्या सर्व ठिकाणची मला वाटतं वाटाघाटी पूर्ण होतील आणि त्या जागांची घोषणा होईल. मला वाटतं की हा पुढचा जो आठवडा असणार आहे तो अधिक धामधुमीचा ठरेल आणि त्याचं केंद्र कदाचित मुंबईमध्ये असेल. त्यानंतर एकदा जागा वाटप पूर्ण झालं की राज्यभरात मग नगरपालिकेतही बघितलं आपण की जी प्रचाराची धूम होती ती राज्यभरामध्ये आपल्याला दिसेल. नक्कीच. याच जागा वाटपावरून राहुल, जागा वाटपाची स्थिती काय आहे सध्या राज्यभरात या 29 महापालिका निवडणुकांचा जर विचार केला तर? बघा, महायुती म्हणून त्यांनी एकत्रित लढायचं ठरवलंय. आजच पुण्यामध्ये आपण बघितलं किंवा राज्याच्या उर्वरित ठिकाणी जिथे विकास कामं झाली त्या शुभारंभाला आपण महायुतीचे घटक म्हणून एकत्रित राहू असं आधी जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे कदाचित एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रित जागा वाटप करतील हे आता जवळपास स्पष्ट झालंय. कारण केंद्रीय नेतृत्वाकडनं त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे साहजिक आहे की आपण मुंबईमध्ये एकत्रित लढतोय आणि उर्वरित ठिकाणी मात्र एकमेकांच्या विरोधात लढतोय. जे चित्र नगरपालिका निवडणुकीमध्ये उभा राहिलं आणि महायुतीतले घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी करताना दिसले, ते यावेळेला होऊ नये अशी त्यांची भूमिका होती. आणि केंद्रीय नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर मुंबईसह MMR रिजनसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील असं दिसतं आहे आणि त्यासाठीच त्यांची समिती पण नियुक्ती होईल. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर मला नाही वाटत की महाविकास आघाडी ही एकत्रितपणे निवडणूक लढेल, कारण त्यांची जी तोंड आहेत ती वेगळ्या कारणानं वेगळ्या दिशेला आहेत. खास करून मुंबईमध्ये मनसेला बरोबर घेण्यावरून अजून तिढा संपलेला नाहीये. जर मुंबईमध्ये
शिवसेना भाजप म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे बंधूंचं पूर्ण लक्ष असेल आणि तिथे महाविकास आघाडी एकत्रित येणार असेल नसेल तर मग काही उर्वरित महाराष्ट्रात अर्थ राहत नाही. कारण उर्वरित महाराष्ट्रामध्ये तसा फारसा विचार केला तर काँग्रेसची काही थोडीशी पॉकेट्स उरलेली आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची थोडीशी काही पॉकेट्स उरलेली आहेत. तेही महानगरपालिका क्षेत्रात पूर्वी तसेही राष्ट्रवादीचे फार काही बळकट असे गट नव्हते, अपवाद फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवडचा. तर त्या ठिकाणी सुद्धा जर अजित पवार हे एकत्रित आले, कारण तशी चर्चा काही अजित पवार यांच्या गटाकडनं पुढाकारानं होताना दिसत नाही. त्यांनाही कदाचित त्याची जाणीव आहे की शिवसेना आणि भाजप एकत्रित लढले तर आपल्याला स्वतंत्रपणे लढावं लागेल. म्हणजे काय तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील, राष्ट्रवादी काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लढताना दिसेल आणि महाविकास आघाडी मात्र शक्यता मला अधिक वाटते आहे की ते स्वतंत्रपणे लढतील, स्पेशली मुंबईमध्ये. नक्कीच. अभयजी, तुम्हाला काय वाटतं की मवियाचा हा जो मुद्दा आहे म्हणजे मनसेमुळे त्यांच्यामध्ये जी काही फूट पडू शकते त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं किंवा त्या नुकसानीची त्यांना जाणीव असेल किंवा नाही? नाही, मला वाटतं की मनसे हे निमित्त आहे. मुंबईमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या दृष्टीने तिथे आपलं किमान केडर मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील आणि राज्यात सगळ्याच ठिकाणी काही दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल त्या दोघांची सगळ्या ठिकाणी काही युती होणार नाही, आघाडी होणार नाही. कारण आता तुम्ही बघितलं तर नागपूरमध्ये काँग्रेस स्वबळावर जाईल, कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला कदाचित बरोबर घेऊ शकेल, पण शिवसेनेचं इथे नागपूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर फारसं अस्तित्व आता उरलेलं नाही. अशा स्थितीमध्ये शिवसेनेला इथे बरोबर ठेवायचं की नाही हा प्रश्न असेल. चंद्रपूरचा तोच प्रश्न असेल. मुंबईमध्ये त्यांनी स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अजूनही त्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे पुढच्या 4 दिवसात काही चमत्कारिक घटना नाही घडल्या तर मुंबईमध्ये साधारणतः तिरंगी लढत होईल असं दिसतंय. आणि जसं राहुल म्हणाला तसं की ज्या ठिकाणी महाविकास आघाडी किंवा महायुती ही अधिक प्रबळ आहे आणि दुसरा पक्ष हा कमकुवत आहे अशा ठिकाणी केवळ एक राजकीय अपरिहार्यता म्हणून हे पक्ष एकत्र राहतील. अदरवाईज आपलं स्वतःचं बळ वाढवणे, पक्षाचं केडर अधिक मजबूत करणे याच्यावरच या पक्षांचा भर असणार आहे असं दिसतंय. महायुतीनं म्हणजे महायुतीमध्ये जो मुख्यतः भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यामध्ये जो वाद झाला होता पक्षातल्या खेचाखेचीवरून नगरपंचायतींच्या निवडणुकांआधी, त्यावर मला वाटतं महायुतीनं आता सुज्ञपणे त्यावर तोडगा काढून महापालिकेसाठी ते अलर्ट झाल्याचं दिसतंय. अभयजी, नाही, असं की नगरपालिकाच्या निवडणुका ह्या अतिशय स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात. तिथे आपण या निवडणुकीत बघितलं असेल की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या झाल्या. म्हणजे तिथे साधारणतः एक नगरपालिकेचा असा ट्रेंड असतो की सर्वपक्षीय नगरविकास आघाड्या सुद्धा अशा तयार होतात. आता पण या नगरपालिका निवडणुकीमध्ये बघितलं की अनेक ठिकाणी शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित, काही ठिकाणी भाजप शिवसेना लढले आणि एका शिवसेनेबरोबर दुसरे त्यांचे विरोधी पक्ष एकत्र आलेले दिसते. सिंधुदुर्गातलं चित्र पाहिलं आपण, तिथे ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना हे सगळे एकत्रचपणे लढताना काही ठिकाणी दिसले. तर मला वाटतं ती स्थानिक पातळीवरची समीकरणं होती. मात्र महापालिका निवडणुकीमध्ये अशा क्रॉस अलायन्स ज्याला म्हणतो अशा आघाड्या झालेल्या दिसणार नाही. कारण हा कॅनव्हास निवडणुकीचा मोठा असणार आहे. त्यामुळे एकतर त्याच म्हणजे त्या महायुतीतल्याच घटक पक्षांची युती होईल किंवा नाही होईल, पण एकमेकांबरोबर विरोधी पक्षातल्या कुठल्या घटक पक्षाबरोबर हे पक्ष एकत्र येतील अशी परिस्थिती आता तरी नाहीये. त्यामुळे मला वाटतं की या निवडणुका पोलरायझेशन करतील की महायुतीचा मतदार आणि महाविकास आघाडीचा मतदार. क्रॉस अलायन्स या निवडणुकीत फारशी शक्यता दिसत नाही. राहुल, पुण्याचं काय सांगाल? कारण पुण्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील का किंवा एकमेकांना पूरक मदत करू शकतात का? पुण्यातली राजकीय स्थिती काय महापालिका निवडणुकांसंदर्भातली? एका गटाची तशी इच्छा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या की आपण दोन्ही महानगरपालिका पिंपरी चिंचवड आणि पुणे हे एकत्रित लढाव्यात, खास करून पुण्यामध्ये. त्याच्यावर बराचसा वाद झाला. प्रशांत जगताप जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत ते जाऊन शरद पवारांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की दोन्ही पक्ष एकत्रित आलं तर ते मला मान्य नाहीये. त्याच्यावरती जयंत पाटील असं म्हणाले की असा काही शब्द शरद पवारांकडनं आपल्याला घेता येणार नाही, ते काही देणार नाहीत वगैरे. त्यामुळे एक प्रयत्न सुरू आहे की अगदीच जिथे आपल्याला शक्य आहे तिथे एकत्रित येऊया, नाही शक्य झालं तर एकमेकांना कशी पूरक मदत करता येईल तसा प्रयत्न करूया. पण काय झालं हेमाली की पुणे महानगरपालिका अंतर्गत गेल्या 2 निवडणुका आपण बघितल्या तर तिथं भाजपचं बस्तान एवढं जोरात बसलेलं आहे. तिथली पॉलिटिकल डेमोग्राफी सुद्धा आपण बघितली तर तिथे आता खरी लढत ही भारतीय जनता पार्टी आणि उर्वरित सगळे राजकीय पक्ष अशी असणार आहे. आता जे महानगरपालिकेमध्ये चित्र आहे त्यानुसार भाजपनं आपल्याच कार्यकर्त्यांना केंद्रीय पातळीवरच्या नेतृत्वाला म्हणजे ज्यांच्याकडे मंत्रीपद आहे त्यांना एवढं मोठं बळ दिलेलं आहे
त्या बळाच्या पार्श्वभूमीवरती भाजपसाठी ही जी निवडणूक आहे पुण्याची ती फारशी जड जाणार नाही, हा असं चित्र आहे. राहिला प्रश्न शेजारच्या महानगरपालिकेचा पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा काही राष्ट्रवादी काँग्रेसमधले लोक आपल्याकडे घेऊन भाजपनं आपलं बस्तान तिथे अगदी खुंटा हळवून मजबूत करण्यासारखं तितकं केलेलं आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न होईल. आणि म्हणूनच मला एक शक्यता वाटते की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे अनेक ठिकाणी आपल्याला एकत्रित आलेले दिसतील, कारण त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने तसं सांगितलं असं म्हणतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस खरोखरच भारतीय जनता पार्टी म्हणजे महायुती म्हणून कुठे एकत्रित येईल का, तर माझं असं मत आहे की शक्यता फारच कमी आहे. ज्या भाजपच्या वर्चस्वाबद्दल, पुण्यातल्या भाजपच्या वर्चस्वाबद्दल तुम्ही बोलला, तर त्यामध्ये अशी एक चर्चा होती की भाजपच्या याच वर्चस्वाला, पुण्यातल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिंदे शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येऊ शकतात. ही कितपत शक्यता आहे? तशी शक्यता नाहीये, कारण बघा पूर्वीची शिवसेना जी होती उद्धव ठाकरेंची, त्यांचं काही प्रमाणामध्ये अस्तित्व होतं आणि ज्या वेळेला मनसेचं एक प्रकारचं वारं होतं त्यावेळेला मनसेचे पण इथे काही नगरसेवक निवडून आलेले होते. पण त्याच्या उपर तिथे एकतर लढत झालेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच, आणि त्यामुळं अशी जी शक्यता वर्तवली जाते त्याचं मुख्य कारण काही स्थानिक नेते हे आधी जे काँग्रेसमध्ये होते ते शिवसेनेमध्ये गेले आणि नंतर त्यांचा काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादी बरोबरचा घरोबा आहे. तशी शक्यता मला यासाठी कमी वाटते आहे की त्यांचं तसंही सख्य प्रादेशिक पातळीवरती नाहीये, म्हणजे पुण्याच्या मर्यादेत. एक जे असं म्हटलं जात होतं की मुरलीधर मोहोळ यांच्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भातला जो काही घोळ बाहेर आला त्याच्यामध्ये शिवसेनेचे स्थानिक नेतृत्वाने जी टीकेची झोड उठवली त्याला कदाचित एक छुपा पाठिंबा होता महायुतीतल्या एका दुसऱ्या घटक पक्षाचा, आणि त्याचा बदला घेण्यासाठीच म्हणून दुसऱ्या घटक पक्षाच्या जमिनीच्या संदर्भातलं एक प्रकरण बाहेर आणलं गेलं आणि त्यामुळं एक टॅसिट अंडरस्टँडिंग जी असते ती एकमेकावरती आरोप करण्याच्या मर्यादेमध्ये ती आहे. माझ्या मते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसातल्या त्यात अजित पवार हे सुद्धा स्वतंत्र लढतील, कारण त्यांचं तसं नाही म्हटलं तरी बळ हे भाजपा खालोखाल पुण्यामध्ये आहे. नक्कीच. अभयजी, मुंबईबद्दल काय म्हणणार? कारण मुंबईसाठीच खरं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. विशेषतः हे सगळ्यांनाच किंवा उघडगुपीतच आहे की ते ठाकरे बंधू एकत्र आलेत, मात्र जागा वाटप हा मुख्य मुद्दा असू शकतं. यावरून काही बिनसू शकतं किंवा मुंबईमध्ये काय घडू शकतं? हे असं आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यायचं आणि एकत्र राहायचं ठरवलंय. आता एकदा हा निर्णय झाल्यानंतर जागांची संख्या किंवा विशिष्ट जागा हा काही महत्वाचा मुद्दा राहत नाही आहे. काही ठिकाणी निश्चित आहेत, विशेषतः जे प्रभाग मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये एकत्रित शिवसेनेने जिंकले होते अशा प्रभागाबद्दल काही वाद आहेत, कारण तिथे मनसेचं पण प्राबल्य आहे आणि तिथले जे सिटिंग नगरसेवक होते किंवा मावळते जे नगरसेवक होते ते आता शिंदेबरोबर गेलेले असल्यामुळे तिथल्या जागा आम्हाला द्याव्यात असा मनसेचा काही प्रमाणात तिथे आग्रह. अशा एक साधारणतः 7 ते 8 जागा अशा आहेत की जिथे दोघांचेही दावे खूप भक्कमपणे आहेत. त्या संदर्भात काहीतरी तो मध्यम मार्ग काढला जाईल असं दिसतंय, कारण एकत्र लढायचंय. प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये जर आपण लोकसभेचा जर आपण बघितलं एकूण पॅटर्न, तर महाविकास आघाडीला मिळालेलं जे यश होतं ते मुंबईची डेमोग्राफी जी आपण लक्षात घेतली तर हे 3 पक्ष जर एकत्र लढले तर त्याचा फायदा होतो हे स्पष्ट झालं होतं. परंतु जर काँग्रेस वेगळी लढली तर जो नवा मतदार 2019 नंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जोडला गेलेला होता तो मतदार जर बाजूला झाला तर मग दोन ठाकरे बंधू एकत्र येणं पुरेसं ठरणार नाही असं एक साधारणतः समीकरण मांडलं जात आहे. जर ही तिरंगी लढत झाली तर निश्चितपणे त्याचा काही ना काही प्रमाणात भाजपला फायदा होईल याची जाणीव काँग्रेसलाही आहे. परंतु काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आम्ही 40-50 म्हणजे युतीत येऊन 40-50 जागा लढवण्यापेक्षा स्वतंत्र लढणं आमच्या पक्षाच्या मागणीच्या दृष्टीने महत्वाचं आहे, पण आम्ही त्यावेळी वेगळी भूमिका घेतली. नक्की. आता तारखा तर जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळेच आता राजकीय पक्षांकडून त्यांचे डाव आखायला सुरुवात होईलच आणि तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खूप खूप धन्यवाद राहुल आणि अभयजी या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.